ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या आपल्याला कल्पना आहे देशामध्ये हाय प्रोफाईल अशा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास, चौकशी, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राजकारण सुद्धा रंगलेलं आहे। सध्या तरी आजच्या घडीला आणि आजच्या दिवसाचं महत्त्व यामध्ये यासाठी आहे कारण आज सुप्रीम कोर्ट रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे आणि ही केस बिहार किंवा सीबीआयकडे सोपवायची आहे किंवा प्रामुख्याने मुंबईमध्ये ती वळती करण्यात यावी। रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे, त्या दृष्टीने याचं महत्त्व आहेच। पण त्याही पलीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते राजकीय पातळीला आणि रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह यांच्या नातेसंबंधाच्या बाबतीत, ती म्हणजे कुणाला तरी खलनायक ठरवायचं। सरकार पातळीला राजकारण म्हणून ते खलनायक ठरवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सरकारला होतोय, मुंबई पोलिसांना होतोय आणि व्यक्तिगत पातळीला विचार करायचा झाला तर तो रिया चक्रवर्तीच्या बाबतीत होतोय। आपल्याला आठवत असेल एक घटना सांगितली जाते की सायकलवाल्याची आणि गाडीची जर का धडक झाली तर सहानुभूती सायकलवाल्याच्या बाजूने असते, टू व्हीलर आणि जर का गाडीची सहानुभूती झाली तर टू व्हीलरच्या बाजूने, पण ट्रक आणि गाडीची धडक झाली तर ट्रकवाल्याच्या बाजूने सहानुभूती नसते, ती गाडीवाल्याच्या बाजूने असते। असाच काहीसा प्रकार आहे। रिया, सुशांत गेला, रिया उरली, मग रिया खलनायक आहे, दोषी आहे, फाशी द्या, तिने कसं केलं आणि मुली कशा असतात वगैरे, मग सगळं सुरू झालं। सगळी जी टिपिकल क्रोनॉलॉजी असते आणि बोलणं असतं ते सगळं सुरू झालेलं आहे। हा अधिकार तुम्हाला दिला कोणी, हा प्रश्न आपण उपस्थित करतोय। त्याचं कारण असं, रिया चक्रवर्ती फक्त साधन असू शकतं, साध्य या तपासाला सीबीआयकडे वळवण्याचं आहे का, या विषयाने आपण चर्चा करणार आहोत। आपल्याकडे मान्यवर आहेत याबद्दल बोलण्याकरता। माझ्यासोबत आहे स्टुडिओमध्ये रमेश महालेजी। महाले सर हे वरिष्ठ पोलीस अधिकारी तर राहिलेलेच आहेत, 26/11च्या तपासामध्ये त्यांचा मोठा रोल होता। महाले सर, मी तुमचं स्वागत करतो। आभा सिंग आपल्यासोबत असतील, ज्या स्वतः कायदेतज्ञ आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत। अनिकेत निकम वरिष्ठ विधिज्ञही आपल्यासोबत आहेत, तेही या विषयावरती प्रकाश टाकतील। अतुल भातखळकर हे भाजपची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत। मी पहिल्यांदा भातखळकरजी, तुम्ही आहात, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय। भातखळकरजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतोय। या सगळ्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी बिहार प्रदेश भाजप आणि महाराष्ट्र भाजपमधले काही नेते व्यक्तिगत पातळीला विधानं करतायत। जिकडे याबद्दलची याचिका प्रलंबित आहेत तरी सुद्धा सीबीआयचा तपास व्हावा किंवा आणि तत्सम, आणि आता रियाने त्याच्याबद्दलची केस दाखल केलेली आहे, आपलं म्हणणं काय? नाही, पहिली गोष्ट तर या प्रकरणामध्ये अशी आहे की या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, ही सर्वात पहिली मागणी मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवून केली। फक्त माझ्याही आधी 2 दिवस आधी पार्थ अजित पवार यांनी ट्विट करून आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन ही मागणी केली होती की आता मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा। आता यात भारतीय जनता पार्टी म्हणून जी भूमिका मी आता मांडतोय, याच्यामध्ये आपण सुरुवातीला म्हणालात की कोणाला खलनायक करायचंय, कोणाला विषकन्या करायचंय, ही काही भारतीय जनता पार्टीची भूमिका नव्हे, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नाहीये। आमच्या दृष्टीने साधं सोपं सरळ होतं की सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली 14 जून किंवा 13 जूनला रात्री। ही जर का आत्महत्या एक साधी आत्महत्या, अनैसर्गिक मृत्यू होता तर क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे इन्क्वेस्टच्या खाली चौकशी करून पोलिसांनी हा तपास साधारणतः 2 किंवा 3 दिवसात पूर्ण करायला पाहिजे होता। पण मुंबई पोलिसांनी हा तपास जो इन्क्वेस्ट अंडर सेक्शन 174 किंवा 9 जो आहे त्याच्या खाली करतात, तसं त्यांनी न करता ही चौकशी ते करत राहिले आणि त्यामुळे त्यांनी हा अनैसर्गिक मृत्यू आहे, आत्महत्या आहे म्हणून फाईल क्लोज पण केली नाही। आता जर का इतक्या दिवसानंतर मुंबई पोलिसांचं असं मत आहे की हा एक अनैसर्गिक मृत्यू नाहीये, तर या अनैसर्गिक मृत्यूला कोणीतरी जबाबदार आहे आणि त्यामुळे मग त्यांनी एफआयआर करायला पाहिजे होता। बरं, पण त्यांनी तो एफआयआर पण केला नाही आणि केस क्लोज पण केली नाही आणि या सगळ्या भूमिकेतून लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होत गेला, लोकांमध्ये चर्चा वाढली। बरं, त्याच वेळेला 45 दिवसानंतर बिहार सरकारने या संदर्भातला सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांच्या आणि घरच्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला। बरं, आणि मग त्यामुळे एका प्रकरणाचा तपास 2 राज्य करू शकत नाहीत। बरं, आणि सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचाच
त्यांच्या सरकारवर विश्वास नाही आणि म्हणून आम्ही या संदर्भात सीबीआयची इन्क्वायरी केली. आमची इच्छा एवढीच आहे, सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकरणातलं जे तथ्य आहे ते तथ्य जनतेसमोर जगासमोर आलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी हा मुद्दा घेऊन आभा सिंग यांच्याकडे जातो. आभाजी, याच्यातला सीबीआय आणि रिया किंवा सीबीआयकडे जायचं की नाही हा भाजपचा मुद्दा आहे आणि त्याचा रियाशी संबंध भाजपला अपेक्षा असेल किंवा नसेल, पण ज्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात की 2 टायटनच्या सगळ्या लढाईमध्ये जे कोलॅटरल डॅमेज असं तसा प्रकार असा आहे. रियाची इच्छा आहे की मुंबई पोलिसांनी तपास करावा. सुशांतच्या घरच्यांकडच्या नातेवाईक, ज्याच्यापैकी एक तर भाजपचे विधायक पण आहेत बिहारमध्ये, त्यांचं म्हणणं सीबीआयकडे तपास जावा. माझा तुम्हाला प्रश्न आहे 2 अंगाने आहेत. याच्यातलं सीबीआय वर्सेस मुंबई पोलीस पॉलिटिक्स विथ रेफरन्स टू रियाची याचिका, रियाची जी पिटिशन आहे ती, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि रियाला, ज्याला मी शब्द वापरलाय विषकन्या, वॅम्प बनवायचा प्रयत्न चाललाय. ये क्राइम जो हुआ था ये महाराष्ट्र में हुआ था, मुंबई में हुआ था, इसलिए ज्यूरिसडिक्शन मुंबई पुलिस का बनता है. और अगर सीबीआई को केस देना भी है तो महाराष्ट्र सरकार को लिख के कहना पड़ेगा कि ये केस हम सीबीआई को ट्रांसफर कर रहे हैं, या फिर मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन जब रिपोर्ट आ जाए उससे अगर कोई सहमत ना हो तब बॉम्बे हाईकोर्ट में आप याचिका दायर कर सकते हैं और हाईकोर्ट ऑर्डर कर सकता है कि सीबीआई इसको इन्वेस्टिगेट करे. तो इसमें बिहार पुलिस कैसे आ गई? साफ दिख रहा है कि बिहार में इलेक्शंस होने वाले हैं. बिहार के सीएम ने पुलिस वालों से कह के एफआईआर लिखवाई जो गलत थी, और उसी गलत एफआईआर के ऊपर तुरंत ईडी ने भी अपनी एफआईआर लिख ली और इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया, और सीबीआई ने कोर्ट में कह दिया कि हम केस लेने को तैयार हैं. तो जब महाराष्ट्र से इनको सीबीआई केस नहीं मिला तो इन्होंने बिहार के रास्ते आने की कोशिश की. और साफ दिखता है कि ये इसमें पॉलिटिक्स है, क्योंकि जब मुंबई पुलिस ने एडीआर लिखा था, एक्सीडेंटल डेथ की रिपोर्ट लिखी थी, उसके बाद इन्वेस्टिगेशन के बाद मुंबई पुलिस पे 2 ऑप्शन थे. या तो वो कहती इसमें कोई फाउल प्ले नहीं है, ये एक सिंपल केस ऑफ सुसाइड है, तो उसमें एफआईआर का केस ही नहीं बनता. सबसे पहले क्रिमिनलिटी दिखानी थी कि इसमें क्या क्राइम हुआ है, और अगर कोई क्राइम नहीं हुआ है, अगर ये नॉर्मल सुसाइड है तो ये केस बंद हो जाता. लेकिन इसमें पता नहीं क्या हिडन एजेंडा है. इतने सारे मेंबर्स ऑफ पार्लियामेंट आ गए बिहार से और बीजेपी के, जो किसी तरह चाहते हैं कि ये बीजेपी जो है सीबीआई को केस दे ले, और शायद बीजेपी अपनी हार को अभी तक मान नहीं पाई है और वो किसी भी तरह शिवसेना की सरकार को. एक आवाज और एक सवाल इससे जुड़ते हुए और एक सवाल भी था. इसमें ईडी भी इंटरफेयर कर रही है, ईडी भी इसमें दिलचस्पी ले रही है. क्या ईडी खुद से इस केस में इंटरवेन कर सकती है? क्या उनके भी इसमें राइट्स है? क्योंकि वैसे तो देवेंद्र फडणवीस जी ने कहा था कि अगर कोई फाइनेंशियल इरेगुलरिटीज हो तो ईडी वो कर सकती है. आपका क्या मानना है? देखिए, पीएमएलए एक्ट जिसके तहत ईडी ने एफआईआर लिखी है वो कह रही है कि मनी लॉन्ड्रिंग का केस बनता है. तो जो सेक्शन 3 ऑफ द पीएमएलए एक्ट है वो कहता है कि जो प्रोसीड्स ऑफ द क्राइम है, अगर कोई क्राइम है और उसके प्रोसीड्स इस पैसे लगाया गया है कहीं पे, वो ईडी इन्वेस्टिगेट कर सकती है. तो सुशांत का पैसा तो प्रोसीड्स ऑफ द क्राइम बनता नहीं, वो एक्टर थे, हार्ड अर्न मनी थी, और उनका पैसा अगर उन्होंने रिया के साथ पार्टनरशिप में कंपनी में लगाया तो मैं ईडी से पूछना चाहूंगी ये प्रोसीड्स ऑफ क्राइम कैसे बनता है. शायद इसीलिए ईडी 8 घंटे 12 घंटे रिया और उनके भाई को बैठा रही है, लेकिन अभी तक वो कोई सबूत नहीं प्रोड्यूस कर पाई. 10 दिन बिहार पुलिस भी सारे बैंक्स में गई, तो बैंक से स्टेटमेंट तो आपके सामने है. अगर उसमें सुशांत सिंह राजपूत अपने सिग्नेचर से कोई पैसा मूव कर रहे हैं तो वो क्राइम कहां से बनता है? और वो अगर खुद किसी को अपनी कंपनी में डाल रहे हैं तो वो गुनाह नहीं बनता. तो ईडी भी गलत एफआईआर पे अपने को इस केस में ले आई है. ईडी सीबीआई को वेट करना चाहिए था. आज जब सुप्रीम कोर्ट की हियरिंग हो जाती उसके बाद इनको आना चाहिए था. तो जो तेजी ईडी और सीबीआई ने दिखाई है वो साफ दिखा रहा है कि सेंट्रल गवर्नमेंट जो है, बीजेपी की सरकार जो है, यहाँ पे लोकल बीजेपी को मदद करना चाहती है ताकि शिवसेना की सरकार एम्बैरेस हो सके और शिवसेना की सरकार गिर सके. मी बाकीच्या पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी, आणि आम्हाला कळलेलं आहे की आमच्या या पाहुण्यांच्या यादीमध्ये नीलम गोऱ्हे सुद्धा आहे, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आभा सिंग यांच्या म्हणण्यावरती बहुधा भातखळकरांना कमेंट करायचे. बोला अतुलजी. नाही, मी 2च मुद्दे फक्त मांडतो की या सगळ्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनवाई चालू आहे, आणि त्यामुळे आभा सिंग आत्ता ज्या बोलल्या आहेत की हा एफआयआर चुकीचा आहे, बिहार सरकारचं चुकीचं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर, हिअरिंग झाल्यानंतर, आणि हिअरिंग चालू असताना केंद्र सरकारने सुद्धा तिथे आपणून येऊन सांगितलं की आमच्याकडे बिहार सरकारने
ही केस सीबीआय कडे द्या असं सांगितलेलं आहे आणि आम्ही ती सीबीआय कडे द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारचं नोटिफिकेशन आम्ही 1-2 दिवसात काढू. हे सांगितल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रिस्ट्रेंट आम्ही तुम्हाला करतोय अशा प्रकारचा कुठलाही निर्णय दिलेला नाही. हे आपण ही चर्चा करताना आणि ईडी आणि सीबीआय आणि केंद्र सरकारवर आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करताना हा पहिला मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये फुल फ्लेज हिअरिंग 1 दिवस झालेला आहे. आणि दुसरं, आपण प्रश्न विचारलात की ईडी चौकशी कशी करायला लागली. याचं दोन्ही गोष्टीचं प्रमुख कारण हे आहे की सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी तशा स्वरूपाची कंप्लेंट केली आहे. एखाद्या नागरिकाने कंप्लेंट केल्यानंतर ईडीने दखल घ्यायची नाही की राज्य सरकारने दखल घ्यायची नाही, हे फारच झालं. म्हणजे हे तर महाराष्ट्र राज्य सरकार सारखं वागणं झालं. 25 फेब्रुवारीला त्यांनी 2 व्हॉट्सअपवर SMS पाठवल्यानंतर सुद्धा जर का IPS अधिकारी त्याची दखल घेत नसतील आणि जर का बेमुरवतखोरपणे हे उघडकीला आल्यानंतर सांगत असतील की तुम्ही रायटिंग मध्ये कंप्लेंट करायला पाहिजे होती, तर माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडतो, मग हेल्पलाईन कशाला निर्माण केलेत. आणि त्यामुळे राज्य सरकारला काहीतरी लपवायचंय. भारतीय जनता पार्टीला यात काहीच लपवायचं नाही. यात कसलं राजकारण आहे आणि यात सरकार कसं पडेल मला अजून काही कळत नाहीये. सरकार पडण्याचा या गोष्टीशी काय संबंध आहे. त्यामुळे आभा सिंगांना माझी विनंती आहे, त्यांनी राजकीय बोलू नये, कायदेशीर तज्ञ म्हणून बोलावं. मी आता पहिल्यांदा निलमताईंकडे जाईन, निलमताईंच्या नंतर मी महालेंकडे आणि महालेंच्या नंतर अनिकेत निकम यांच्याकडे जाईन. निलमताई पण आले. निलमताई, तुमचं सुद्धा स्वागत. या विषयाला जसा पक्षीय राजकारणाचा भाग आहे ज्याच्याबद्दल तुम्ही बोलालच, त्याशिवाय तुम्ही एक स्त्रीवादी कार्यकर्त्या सुद्धा निलमताई, मला त्याही अँगलने तुम्हाला विचारायचंय. रियाला जे वॅन बनवलेलं जात आहे सोशल मीडियावरती, तिचे मग काय कुठेतरी व्हिडिओ, जे एडिट केलेले व्हिडिओ फिरवले जात आहेत आणि त्यावरनं तिला काय वाटेल ते ठरवण्यात येत आहे. तिचे फिनान्शियल रेकॉर्ड्सवरनं कोणाचा कसा पैसा आला, आता कोणी त्याला मनापासून दिला होता सुशांतने का हिने बळकावला होता माहित नाही, पण कमेंट्स करून मोकळं व्हायचं की हिने कसं लुटलं याला प्रेमाच्या पाशात अडकवून वगैरे वगैरे. मला तुम्हाला स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून सुद्धा विचारायचंय, या प्रोसेसकडे तुम्ही कसं पाहता. एक राजकारण, सीबीआय वर्सेस मुंबई पोलीस, आणि 2 रियाला विषकन्या ठरवणं. सीबीआय मुंबई पोलीस हा मला मुळात हा जो सगळा भूमिका आहे तो फार एक वेगळा या अर्थात असतो की याच्यामध्ये अशा याच्यापूर्वी अनेक केसेस महाराष्ट्रामध्ये सीबीआय कडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे जात नाही, पण अगदी पवनराजे निंबाळकरांचं ज्याच्यामध्ये ते अडकले, अण्णा हजारांच्या सुपारीची केस असेल की ज्याच्यामध्ये नंतर लक्षामध्ये आलं कोण आहे आणि ती केस सीबीआय कडे गेली. त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकर, करगुट्टी यांच्या सगळ्यांच्या केसेस, ज्या कलबुर्गी यांच्या ज्या केसेस झाल्या, 2-2, 3-3 वर्ष त्या सापडत नव्हते. आजही आरोपी सापडलेले नाहीयेत आणि त्याच्यामध्ये तो तपास चालू आहे. त्याच्यावेळेला सीबीआय कडची माहिती घेतली जाते. सीबीआय कडे जाण्याची प्रक्रिया जी आभा सिंग यांनी सांगितली ती तशी वादातीत आहे की राज्य सरकारनी मागणी करायला पाहिजे किंवा विनंती करायला पाहिजे. खरं सांगायचं तर केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये राज्य सरकारचे पोलीस त्याला मदत करत असतात. मग ते बॉम्बस्फोटाचे खटले असतील किंवा 26/11च्या वेळेला सुद्धा मला आठवतंय की आम्ही झाली विधिमंडळाची आणि त्याच्यामध्ये रामप्रधान समितीचा कार्यकक्षा राष्ट्रीय स्तरावरती का असू नये हा खरा प्रश्न आला. पण राज्य सरकारने तेव्हा सांगितलं की नाही, आम्हाला राज्य स्तरावरच अधिकार आहे आणि त्यामुळे स्टेट मधलाच तो अहवाल करण्यामध्ये आला. दुसरं, मुंबई पोलीस असेल, कुठले पोलीस असतील, काही वेळेला पोलिसांकडून काही वेळेला दिरंगाई होते, सरकार कोणतंही असो, असे काही आपल्याला अनुभव आलेले आहेत. शीना बोराच्या केसमध्ये त्यांची मुलगी हरवली म्हणून तक्रार केल्यानंतर सुद्धा मिसिंग मुलगी 6-6 महिने, वर्ष कुठे गेली कळत नाही. त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मला आता राकेश माळी यांचं पत्रकार परिषद योग्य होतं की आपण जाणार नाही, परंतु ज्या प्रकारे त्याच्यामध्ये रोज नाट्य घडत होतं तर त्याचा अर्थ एक फरक आहे की रिया दोषी आहे का, एक आत्महत्या सुशांतची झालेली आहे, त्याच्या पीएचा आत्महत्या झालेली आहे, 2 जीव याच्यामध्ये गेलेले आहेत म्हटल्यावरती नक्की ना नक्की काही ना काही इंटरपर्सनल किंवा व्यक्तिगत स्वरूपातले संबंध जे असतात, संबंध म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणत नाहीये, परंतु त्याची स्क्रुटिनी समाजाकडून वेगवेगळ्या प्रकारांनी सातत्याने होत असते. तुमचा जो विषय आहे महिलेच्या संदर्भामध्ये, याच्यात मला एक असं वाटतं की महिला असो पुरुष असो, आत्महत्येला प्रवृत्त करणं कुणाला तरी, असं करणारे लोक जसे असतात तसं ते कुठल्याही कायदा व्यवस्थेला सिद्ध करावं लागतं. ते सिद्ध करत असताना त्याच्यामध्ये काही ना काही कार्यकारण भाव दिसला पाहिजे. एक माणसाने आत्महत्या केलेली आहे आणि तो आदल्या दिवशी ज्याला भेटला समजा
त्याच्यामुळे काही प्रवृत्त झाला का तो, हे बघणं तपासणं हेच पोलीस यंत्रणेचं काम आहे. दुसरं, याच्यावरती मी जी सगळी चर्चा ऐकतेय, कॉल रेकॉर्ड तपासणं असेल, त्याच्यानंतर त्यांच्या वैयक्तिक पार्टी झाल्या असतील. आता काल काही पुरोहितांनी जाहीर केलं की तो कालसर्प काय तो योग असतो, त्याच्यामध्ये फक्त तो त्र्यंबकेश्वरलाच होतो. आता हे सगळं मुंबई पोलिसांनी किंवा कुठल्याही पोलिसांना जे 3 महिने दिले जातात साधारणपणाने चार्जशीटसाठी म्हणून, तर त्याच्या आधीच चार्जशीट अजून दाखलच झालेलं नाहीये, कुठल्या निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस गेलेले नाहीये. त्याच्या आधीच जे लोक म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत, तर त्यांनी त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की त्यांनी तिथे योग्य त्या ठिकाणी समजा माहिती दिली असेल, संबंधित डीसीपीना दिली असेल, आयजीना दिली असेल. आणि सगळ्यात अति महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे ते स्वतः गृहमंत्र्यांना जाऊन त्यांची माहिती असेल ते देऊ शकतात. किंबहुना मी तर असं म्हणेन की प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं की तुमच्याकडे खरंच ऑथेंटिक माहिती असेल तर दिली पाहिजे. आता रिया फक्त वाईट का माहितीये का, एक तर 3 गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये. मी निलमताई, मी येतो त्यापूर्वी तुमच्याकडे, मला सगळ्यांच्या कमेंट्स घ्याव्या लागतील, वेळेची सुद्धा मला मर्यादा पाळायची आहे. मी एक छोटासा ब्रेक घेतो निलमताई, त्यानंतर मी बाकीचे आपले 2 मान्यवर आहेत, अनिकेत आहेत आणि महाले पण आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आणि हा मुद्दा आपण कायम ठेवू. मी त्या मुद्द्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येईन. छोटासा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहील माझा विशेषमध्ये. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा सुरू आहे. रिया चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण, पार्टनर म्हणता येणार नाही पण आपण गर्लफ्रेंड म्हणू एका अर्थानं, तिच्यावरती होणारे आरोप प्रत्यारोप आणि तिला विषकन्या म्हणजे हा एक प्रकारचा शब्द आहे की तिला कशा प्रकारे व्हॅम ठरवण्यात येते, एक खलनायिका ठरवण्याचा प्रयत्न होतो, त्याबद्दल आपण बोलतोय. मी आता जाणार आहे की अतुल भातखळकर आणि आभास सिंग यांच्याकडे, त्यापूर्वी फक्त 2 प्रतिक्रिया मी पटकन आधी घेतो. महालेजी, याच्यातला मुख्य मुद्दा होता की सीबीआय यात इंटरव्हेन करू शकते का आणि या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? सीबीआय ही दिल्ली पोलीस कायदा याच्या अंतर्गत चालते. त्या कायद्यात असं म्हटलेलं आहे, जोपर्यंत राज्य सरकार सांगत नाही, परमिशन देत नाही किंवा राज्य सरकार सांगत नाही, तोपर्यंत सीबीआय कडे कोणताही गुन्हा जाऊ शकत नाही. आता भातखळकर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना बिहारच्या शासनाने त्या सीबीआयला सांगितलं. वास्तविक बिहार शासनाला, बिहार राज्याला कोणत्याही प्रकारे गुन्हा नोंदवण्याचा अधिकारच नाही असं कलम 177 CRPC मध्ये सांगितलंय. भातखळकर साहेबांचं दुसरंही म्हणणं असं होतं की 50 दिवस झाले तपास करतायत. साहेब, आजच्या दिवसाला मुंबई पोलिसांकडे त्यांनी जो आत्महत्या केलेली आहे ती ह्या कारणास्तव म्हणून सांगणारा एकही साक्षीदार आलेला नाही. आता त्यांच्या वडिलांनी जे काय सांगितलंय, ह्यामुळे माझ्या मुलाने जीव दिला, आत्महत्या केली, का त्यांनी मुंबई पोलिसांना सांगितलं नाही? का तिकडे गेला तो? पहिला प्रश्न. आणि जर का त्याला जायचंच होतं तर त्या बिहार पोलिसांकडे जर कंप्लेंट करायची होती तर बिहार पोलिसांनी केस नोंदवून 154 CRPC प्रमाणे केस नोंदवून ती पुढील तपासासाठी मुंबईला द्यायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट, जरी त्याला ह्याही गोष्टीचा काय भरवसा नसेल तर कलम 406 CRPC मध्ये असं प्रावधान आहे की त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज करून मला महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही म्हणून हा तपास सीबीआय कडे द्यावा किंवा बिहारकडे द्यावा, प्रावधान आहे. काहीही केलेलं नाहीये. आणि भातखळकरांसाठी खास करून हा भातखळकरांसाठीचा मुद्दा होता. बरोबर. भातखळकरजी, यावरती कमेंट तुमची काय मुद्दा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? सुशांत सुशांत सिंह राजपूतांच्या नातेवाईकांकडनं, वडिलांकडनं सीबीआय कडे जाण्याच्या आधी इथे नेमकं काय झालं याच्याबद्दल त्यांनी कोणताही दावा आरोप केला नाही. ते थेट सीबीआय कडे जात आहेत, सुप्रीम कोर्टातही न जाता, आणि त्याचा कॉग्निजन्स घेतला जातोय. नाही, पहिली गोष्ट ते सीबीआय कडे वगैरे गेलेले नाहीये. त्यांनी बिहार पोलीसमध्ये त्यांना 2 पर्याय होते. FIR दाखल पोलिसांना आपण पोलीस अधिकारी आहात, 406 माझ्यापेक्षा जास्ती कायदा कळतो असं मी गृहीत धरतो. वकील पहिला आहे मी. हा, वकील म्हणा, पोलीस अधिकारी म्हणा, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती कळतं असं मी म्हणतोय. कळलं का तुम्हाला? पहिला मुद्दा मी 2-3 दिवस ऐकतोय आपलं. मी म्हणतो तुम्हाला कळतंय ना, मी काही उपरोधाने म्हणत नाहीये. कळलं की नाही? मी नम्रपणाने म्हणतोय. पण मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की इन्क्वेस्ट खालची इन्क्वायरी ही किती काळ चालू शकते? सर,
ती विकास चालू सिंग 4 महिने देखील फार चालू मोठे शकते, जरा 6 ऐकून महिने घ्या देखील आता. चालू शकते. ऐकून घ्या साहेब, 1 मिनिट. आता तुम्ही मला प्रश्न ठीक आहे विचारला, ना. मी त्याचं ठीक उत्तर आहे. देतो. Please. ऐकून घ्या जरा. पोलीस फायनल करून माशी तुम्ही सांगितलं 174 हे करून पोलीस फायनल करणार. पोलिसांना फायनल करता येत नाही. कृपया 176 CRPC वाचा. तो जी काय चौकशी केली असेल ती मॅजिस्ट्रेटला द्यायला पाहिजे आणि मॅजिस्ट्रेट ठरवणार की ह्याच्यात काय काळबेर आहे की नाही. पोलिसांना फायनल करता येत अहो, नाही साहेब. inquest अजून पण खालची आजच्या inquiry, दिवसाला एकही माणूस inquest असा खालची मिळाला नाही, inquiry, एकही ही साक्षीदार जर असा का मिळाला तुम्ही- नाही किंवा एकही पुरावा असा मिळाला नाही की सुशांत सिंगने ह्या कारणास्तव ह्यांनी गळफास लावून घेतला हे सांगणारा एकही साक्षीदार अहो, नाही. मग एवढं एकमेव बरोबर आहे साक्षीदार ना. वडील मग ते एवढं सुद्धा बिहार साधी गोष्ट पोलिसांकडे आहे. गेले आणि तर ती मुंबई फाईल पोलिसांकडे क्लोज करून त्याबाबतचा न्याय एकही जिल्हाधिकाऱ्यांकडे कागद द्यायला नाही. पाहिजे होती, ती दिली नाही. जी तुम्ही साहेब. FIR दाखल करत नाही, काय? कळलं की नाही. आणि FIR शिवाय इन्व्हेस्टिगेशन क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये होऊ शकत नाही. साहेब, 174 आता मी तुम्हाला वाचा, दुसरं 176 वाचा. सामान्य कृपया. नागरिकाच्या भूमिकेतून बोलतो. कृपया. जरा ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या. हा, सर. गैरसमज करून घेऊ नका. हा. आणि तुम्ही जेव्हा इन्क्वेस्ट खालची इन्क्वायरी तुम्ही आता जे सांगताय 6 महिने पण चालेल. हो, सर. ती इन्क्वायरी असते, बरोबर. इन्व्हेस्टिगेशन नसतं. आहे, आहे. आणि अशा आहे, वेळेला लोकांच्या मनातला संशय हा वाढतो, हे लक्षात घ्या. तुमचं मत तुमच्याकडे, पण मी गेले काही दिवस टीव्ही चॅनलवर पाहतोय देशातले नामवंत वकील हे म्हणतायत की इन्क्वेस्ट खालची इन्क्वायरी ही 3 दिवसापलीकडे जास्ती वेळ अजिबात नाही. चालण्याची आवश्यकता नाही. हे अजिबात लक्षात घ्या. नाही. मला दाखवून द्या तुमचं मत किती तुम्हाला मोठे वकील त्याचा असू दे, निर्णय त्यांनी सर्वोच्च सांगा न्यायालय 3 करेल. दिवसात ही इन्क्वायरी जरा संपवायला ऐकून पाहिजे. घ्या. मला कायदा दाखवा, बस. दॅट्स ऑल. जरा आणि आणि माझा दुसरं- पराभव मान्य करेल. जरा दुसरा मुद्दा, तुम्ही कायदा सुप्रीम कोर्टात द्या, मला काही म्हणायचं नाहीये त्याच्याविषयी. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. Yes, sir. माझ्याकडे आत्महत्याच्या केसेस अनेकदा येतात. हां. मी पाहतो पोलीस त्या 2 दिवसात 3 दिवसामध्ये क्लोज करतात, ADR तिकडे सबमिट करतात. ही जर का अशी असेल तर सबमिट करायला पाहिजे होती मुंबई पोलिसांनी. साहेब, पोलीस मग चौकशी बिहारमध्ये करतायत. मी याबद्दल आता इकडे वकिलांचा मुद्दा उपस्थित झालेला आहे की कोणता वकील याबद्दल कमेंट करेल. एक वकील आपल्यासोबत आता आहेत, अनिकेत निकम त्यांचं नाव. त्यांनाच विचारत, अनिकेतजी तुम्ही आता महालेंचं म्हणणं ऐकलं आणि भातखळकरांचा दावा ऐकला, तुमचं म्हणणं काय? आणि त्यानंतर मी आभास यांच्याकडे जाईन. महाले साहेब हे एक्सपिरियन्स पोलीस ऑफिसर आहे, भाटकर साहेब हे जनतेचा आवाज आहे. परंतु 174ची जी एन्क्वायरी असते त्याला कायद्यात तसा पिरियड ऑफ लिमिटेशन नसतो. परंतु यापेक्षा जास्त महत्वाचा प्रश्न असा आहे की रिया चक्रवर्ती हिने याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली की तिच्या विरुद्ध जो तपास सुरू झालेला आहे तो बिहारने करू नये, बिहारमध्ये होऊ नये, पटना पोलिसांनी करू नये, तो सीबीआय करावा. आता प्रश्न असा महत्वाचा की एखादा आरोपी किंवा संशयित हे ठरवू शकतो का की त्याच्या विरुद्ध तपास कोणी करावा, नंबर 1. नंबर 2 ची बाब की या प्रकरणात, संपूर्ण प्रकरणात जर आपण बघितलं तर मुंबई पोलिसांना फेब्रुवारीमध्ये एक व्हॉट्सअप कंप्लेंट आली होती, परंतु मुंबई पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. कारण काय ते संबंधित पोलीस अधिकारी सांगतील. परंतु जेव्हा ही घटना घडली 14 जूनला, जेव्हा सुशांत सिंग राजपूत यांचा संशयास्पद मृत्यू झाला, त्यानंतर तरी मुंबई पोलिसांनी ही स्वतःहून जी तक्रार आहे ती रेकॉर्डवर घेऊन त्या संदर्भात तपास करून त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करणं क्रमप्राप्त होतं. याचं कारण असं आहे, प्रसन्नजी मला 1 मिनिटात द्या, मी सगळ्यांना शांतपणे ऐकलंय की मुंबई पोलिसांचं रेप्युटेशन हे जागतिक स्तरावरती आहे आणि मुंबई पोलिसांनी अनेक संवेदनशील खटले तपास केलेला आहे, खटले सोडवलेले आहेत. परंतु जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा संदर्भ येतो तेव्हा मुंबई पोलिसांच्या संदर्भात एक संशयास्पद चुप्पी जी त्यांनी ठेवलेली आहे. अनेक नॅशनल इंग्लिश टेलिव्हिजन चॅनल्स मुंबई पोलिसांना हणतायत, म्हणजे हा सुसाईड नसून हा मर्डर आहे, इथपर्यंत त्यांची मजल गेलेली, इथपर्यंत ते रोज रात्री प्राईम टाइमवर युक्तिवाद करतात. परंतु या संदर्भात मुंबई पोलिसांनी स्वतःहून बाहेर येऊन त्यांच्या तपासात त्यांना काय आढळलंय याचा खुलासा करणे गरजेचं होतं. कारण याचं असं आहे की जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हा युक्तिवाद, मी आता सर्वोच्च न्यायालयात काय चाललंय त्याची माहिती घेतली माझ्या मित्रांकडून, तर मुंबई पोलिसांच्या विरुद्ध बिहारचे वकील असे युक्तिवाद करतात की मुंबई पोलीस हे संशयास्पद पद्धतीने वागतायत, आमचे अधिकारी येत आहेत त्यांना ते क्वारंटाईन करतायत, न्यायाला ते क्वारंटाईन करतायत, तपासाला क्वारंटाईन करतायत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी बाहेर येऊन याबद्दल खुलासा करणे अपेक्षित होतं, जेणेकरून हा जो डाग लागला जातोय तो लागणार नाही. ही त्याच्यामुळे आभास सिंग यांच्याकडे जाण्यापूर्वी अनिकेतजी तुम्हाला असं म्हणायचंय, या परिस्थितीमुळे हा तपास सीबीआय कडे जावा याची पार्श्वभूमी तयार होते असं तुम्ही म्हणताय?
असा युक्तिवाद बिहारच्या वतीने केला जातोय. तुम्हाला तो पटतोय का आणि वकील म्हणून? तो सगळा मुद्दा आहे. मला तुमची साक्ष हवी अनिकेत. आवाज कट रही. म्हणजे हे काय, हा काय मीडिया ट्रायल नाही. मी साक्ष हा शब्द केवळ माझ्या सब्जेक्टिव्हिटीच्या दृष्टीने घेतो. मला तुमची साक्ष यासाठी हवी आहे, तुम्हाला याच्यात पोटन्सी जाणवते का की सीबीआय कडे गेलं पाहिजे? हे बघा, जेव्हा सुप्रीम कोर्टात असे आरोप केले जातात की मुंबई पोलीस हे पारदर्शकपणे तपास करत नाहीये आणि त्यांना ते काही कारण ये बात बिल्कुल आता या कारणांमध्ये किती तथ्य आहे ते सर्वोच्च न्यायालय शीना बोरा के केस में पुलिस कमिश्नर मारिया खुद जाके स्टेटमेंट ले रहे थे. वो वहां पे पुलिस स्टेशन में बैठ के इन्वेस्टिगेशन कर रहे थे और मारिया का ट्रांसफर किया गया कि आप एक इन्वेस्टिगेशन में क्यों अननेसेसरी बार बार जा रहे हैं. तो अगर पुलिस जो है बिना इन्वेस्टिगेशन कंप्लीट हुए प्रेस कॉन्फ्रेंस करने लगती है तो उस पर भी लोग आपत्ति जताते हैं कि आप कैसे जो है क्यों कर रहे हैं. तब भी डीसीपी ने एक बार बोली थी, लेकिन बात यह है बिहार मैं बात कर रहा हूँ बिहार के डीजीपी पांडे साहब आके मुंबई पुलिस के खिलाफ कुछ बोल रहे हैं. मुझे लगता है महाराष्ट्र और आईपीएस को अगर क्वारंटाइन किया वो गलत किया. वो बात मैं मानती हूँ, आईपीएस अफसर को क्वारंटीन नहीं करना चाहिए था. उसी कड़े तरीके से बिहार पुलिस को जवाब देना चाहिए, क्योंकि बिहार पुलिस को देखिए, आप देख रहे हैं कि बिहार पुलिस के नहीं, बिहार पुलिस 10 दिन रही. बिहार पुलिस ने 10 दिन में क्या एविडेंस लाया? क्या बैंक की स्टेटमेंट क्या है? ईडी क्यों 10 घंटे इन्वेस्टिगेट कर रही है? अगर उनको कोई सबूत मिला ही नहीं, अगर बैंक से ट्रांजैक्शन हुआ, बिहार पुलिस दिखाए क्या बैंक से ट्रांजैक्शन हुआ, कितना पैसा. आणि कमाल झाली, त्याच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर ईडीने चौकशी करायची नाही त्याच्यात. 2008 में वो जो घर है उन्होंने 2012 में कर दिया है. रिया के फादर का घर, रिया का घर आम्हाला ईडीला ज्युरिडिक्शन नसतं. ज्युरिडिक्शन वेगळंच आहे. ईडीचा आणि ह्या आपल्या आत्महत्येचा काही संबंध नाही आणि ईडी त्या प्रकारची चौकशी करत पण नाही. सीबीआई दोनों गलत आए हैं. जब तक सुप्रीम कोर्ट परमिशन नहीं देता तब तक जस्ट पूरा डिस्कशन ट्रॅक पे लाने के लिए मी पहिल्यांदा भातखळकरांचं म्हणणं ऐकून घेतो आणि मग आभा सिंग यांच्याकडे जातो. भातखळकरजी, तुमचे दोन्ही मोठे ईडी बद्दलचे आणि सीबीआयकडे केस शिफ्ट करण्याचे सांगा. आबाजी त्याच्याबद्दल बोलते. आबाजी, मी येतो तुमच्याकडे. भातखळकरजी प्लीज. ईडीच्या विषयी त्याच्या वडिलांनी तक्रार केली म्हणून ईडी चौकशी करते. व्हॉट्स रॉंग इन इट? म्हणजे ईडीने चौकशी करायची नाही का? महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून अशी भूमिका तुम्ही आता घेणार का? क्वारंटाईनची भाषा करताय तुम्ही. नहीं, क्वारंटाइन का गलत था, लेकिन आणि मुंबई पोलिसांनी एफआयआर का नाही दाखल केला? सर, रेसिडेंस हे माझ्या मतदारसंघापासून स्टोन थ्रो अवे. मला परवा त्या बिल्डिंग मधल्या लोकांचे फोन आले की 2 महिन्यानंतर पोलिसांनी त्याला फोन केले की तुम्ही चौकशीला या म्हणून. 2 महिने झोपले होते त्या ठिकाणी. तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय कोणतरी कोशिश में भलत्या गोष्टीच्या खाली. बीजेपी सिर्फ मला कमेंट दिली. आबाजी, आप नेमकं करा. अनिकेत, मी येतो तुमच्याकडे. अनिकेत आणि महालेनकडे मी येतो. आबाजी, आता तुम्ही भातखळकरांच्या बोलण्यावरती तुमचा काउंटर पार्ट काय आहे? आबाजी प्लीज. आबाजी आणि भातखळकर, त्यानंतर निकम आणि महालेनकडे येईन आणि मग नीलमताई. तो मैं साफ ये कह रही हूँ कि अगर ये ज्यूरिसडिक्शन का मामला हो जाए, अगर कोर्ट, बॉम्बे हाई कोर्ट अगर दे दे ये केस सीबीआई को तो कोई दिक्कत नहीं है. लेकिन गलत ढंग से झूठी एफआईआर बिहार में लिख के और तुरंत बिहार सरकार ने केस सीबीआई को दे दिया. साफ दिख रहा है कि बिहार पुलिस इन्वेस्टिगेट करना नहीं चाह रही थी, एक नाटक कर रही थी ताकि वो मुंबई पुलिस को बदनाम करके केस तुरंत सीबीआई को दे दे. नहीं तो बिहार पुलिस इन्वेस्टिगेशन करती ना, 2 दिन में सीबीआई को दे दिया. ये स्क्रिप्ट लिखी हुई है, ये पूरी स्क्रिप्ट लिखी हुई थी कि हम केस रजिस्टर करेंगे. और रही बात मुंबई पुलिस की, अगर ये सुसाइड नॉर्मल सुसाइड है, उनके डॉक्टर्स कह रहे हैं कि उनको डिप्रेशन का इलाज चल रहा था. अगर इन्वेस्टिगेशन होता और आज अगर पता चले कि वो सुसाइड में रिया का कोई हाथ नहीं था, तो आपने तो रिया का ट्रायल करके उसको कसूरवार बना के उसको तो आपने कटघरे में खड़ा कर दिया. मतलब अब जो है, जो कोर्ट में केस नहीं चलेगा, मीडिया पे चलेगा. मीडिया के एंकर जो है जज बनेंगे, जूरी बनेंगे और वो डिसाइड करेंगे कौन गिल्टी है. आप कोर्ट को मौका भी नहीं देंगे. भातखळकर जी. नाही, यात तुम्हाला मीडिया ट्रायलचा मुद्दा पाहिजे असेल तर मीडिया ट्रायल तर तुम्ही आमची रोज करता. आणि मीडिया ट्रायल कुठल्याच गोष्टीची होऊ नये. क्रमांक 1, जशी रिया चक्रवर्तीची मीडिया ट्रायल होता कामा नये, त्याचप्रमाणे आता या बोलल्या की सुशांत सिंग हा डिप्रेशन खाली होता. हे यांना कोणी सांगितलं?
सुशांत सिंगवर उपचार करणाऱ्या बाईंचा इंटरव्ह्यू दुसऱ्या एका मोजो नावाच्या चॅनलने दाखवला की तो कसा डिप्रेशन खाली होता. ही मीडिया ट्रायल नाहीये. त्यामुळे आमचा मीडिया 45 ऑफ द एविडेंस एक्ट कहता है कि मेडिकल ओपिनियन में डॉक्टर की ओपिनियन ली जाएगी. तो अगर सुशांत को कोई भी हेल्थ इश्यूज है तो एविडेंस एक्ट फॉलो किया जाएगा ना. ये थोड़ी कि वो उनका कुक, उनका कंडक्टर, उनका ड्रायव्हर उसके स्टेटमेंट से ट्रायल होगा क्या. मी पुन्हा एकदा चर्चा ट्रॅकवर आणण्यासाठी, कारण इथे आपल्याला वितंडवाद नव्हे संवाद अपेक्षित आहे. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी महाले आणि अनिकेत यांच्याकडे पण जाईन, पण प्रामुख्यानं मला आभा सिंग आणि अतुल भातखळकरजी, बरोबर आहे, मीडिया ट्रायल होता कामा नये, ना सुशांत सिंगच्या बाबतीत, ना रियाच्या बाबतीत आणि ना मुंबई पोलिसांच्या बाबतीत. हे ठरलं कधी नेमकं की मुंबई पोलीस इनएफिशियंट झालेले आहेत आणि बिहार पोलिसांच्याकडे किंवा सीबीआयकडे गेलं पाहिजे? महाराष्ट्रीय म्हणून भातखळकरजी, आपण सगळे, तुम्ही आणि आपण, मुंबई पोलिसांना ती संधी दिली का या मधल्या काळामध्ये की ज्यावेळी ते सगळा तपास करू शकतील? अजून पोलिसांनी काय डिक्लेअर केलं का, जे अनिकेत सुद्धा म्हणतात की पोलिसांनी पुढे आलं पाहिजे? मला त्या मुद्द्यावरती थोडंसं पुढे जायचंय. इथे विलन फक्त रिया होत नाहीये, अनेक जण विलन होत आहेत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा विशेषची चर्चा सुरू राहील. आपण बघताय माझा विशेष एबीपी माझावर. आताच्या विषयाला धरूनच जिकडे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे रियाच्या याचिकेवरती, त्याबद्दलचे अपडेट्स आहेत. याबद्दलची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टानं निकाल राखीव ठेवलेला आहे. तो अजून जाहीर झालेला नाही. आताच्या या घडीची महत्वाची अपडेट आहे ही, रिया चक्रवर्तीनं अशी याचिका दाखल केली होती की सुशांत सिंग आत्महत्या या सगळ्या प्रकरणाचा तपास मुंबईमध्ये व्हावा, पटण्यामध्ये नाही. आणि याबद्दलचा तपास मुंबई पोलिसांकडे की सीबीआयकडे हा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश राखून ठेवलाय. हा विषय केवळ 2 तपास यंत्रणांचाच नसून त्यामध्ये केंद्र सरकार, पर्यायानं सीबीआय, मुंबई पोलीस, पर्यायानं महाराष्ट्र शासन, पर्यायानं महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार, पर्यायानं भाजप सरकार, अशा प्रकारचा अनेक कोण असणारा आणि दृष्टिकोन असणारा असा हा विषय आहे. आणि त्यामुळे यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि तो नुसता केवळ आता मुद्दा तपासाचा राहिला नसून यंत्रणांमधल्या अंतर्गत स्पर्धेचा सुद्धा झालेला आहे. आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे सुप्रीम कोर्टाकडे. सुशांत सिंह प्रकरणी सुप्रीम कोर्टानं हा आदेश राखून ठेवलेला आहे. त्यामुळे आता हा तपास मुंबई पोलिसांकडे जाईल का सीबीआयकडे हे अजूनही निश्चित नाहीये. सध्या या क्षणी या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आहेत, बिहार पोलीस आहेत, अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयची सुद्धा अपेक्षा केली जाते. प्रशांत कदम दिल्लीहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत. प्रसन्न, जवळपास 3 तास या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू होती आणि त्याच्यानंतर आता कोर्टानं हा आदेश जो आहे तो सुरक्षित ठेवलेला आहे. सर्व जे पक्षकार आहेत या संपूर्ण प्रकरणातले त्यांना आपलं म्हणणं जे आहे ते आता संक्षिप्त नोटच्या स्वरूपात जमा करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल येईल. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांचा जो तपास आहे त्याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न बिहार पोलिसांचे जे वकील आहेत मनिंदर सिंह आणि केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये 56 लोकांचे बयान जे आहेत ते किंवा जुबानी जी आहे ती पोलिसांनी नोंदवली, मात्र कुठलाही एफआयआर जो आहे तो या संपूर्ण काळामध्ये दाखल केलेला नाहीये. आणि जर कुठला एफआयआरच नाहीये तर मग तपासाच्या संदर्भात ट्रान्सफर करताना त्यांना अडचणी काय येत आहेत. याच्या उलट बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांचं सहकार्य नसताना सुद्धा या ठिकाणी इथे येऊन कोटक बँकेचे अकाउंट चेक केले आणि त्याच्यानंतर एक मनी ट्रेल जी आहे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्यांनी आपल्या बाजूने या सगळ्या प्रकरणामध्ये ही केस मुंबई पोलिसांच्याकडे कशी नसावी याच्या संदर्भातले युक्तिवाद केले. आणि दुसरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीमध्ये 2 राजकीय नेत्यांची नावं सुद्धा या सगळ्या केसमध्ये आज आली. एकतर श्याम दिवान जे रिया चक्रवर्तीचे वकील आहेत त्यांनी मीडिया रिपोर्टचा हवाला देऊन या सगळ्या प्रकरणामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि संजय झा यांचा कसा याच्यामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर त्याला उत्तर देण्यासाठी मनिंदर सिंह जे बिहारच्या बाजूने होते, बिहार पोलिसांच्या बाजूने, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव सुद्धा मीडिया रिपोर्टमध्ये असल्याचा उल्लेख केला. मात्र मी त्याच्यामध्ये जात नाही असं म्हणून त्यांनी मीडिया रिपोर्टच्या आधारे आपण युक्तिवाद करणार नाही असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे. कोर्ट नेमका आता काय निर्णय देते हे पाहावं लागेल. थोड्याच वेळात कदाचित निर्णय अपेक्षित आहे. हो प्रशांत, याच्यातला जो आता तो एक मुद्दा मांडला तो थोडासा अधिक स्पष्ट कर, कारण मला तुझ्या बोलण्यानंतर नीलम गोरेंकडे जायचंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणजे आदित्य ठाकरे यांचा हा संदर्भ कोणी मांडला, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये मांडला होता, कारण काय होतं? प्रशांत,
मुळामध्ये श्याम दिवाण यांनी म्हणजे रियाची जी याचिका होती त्याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की मीडिया ट्रायल होती या सगळ्या प्रकरणाची. 2G प्रकरणामध्ये जे झालं, आरुषी तलवारच्या प्रकरणामध्ये जे झालं की आधीच मीडियानं काही लोकांना विलन बनवलेलं होतं, मात्र नंतर न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये हे लोक निर्दोष सुटलेले होते आणि आता आपल्या बाबतीत तेच होतंय हे सांगायचा प्रयत्न रियानं आज कोर्टामध्ये केलेला होता. आणि तिचे जे वकील आहेत श्याम दिवाण यांनी याच संदर्भात बोलताना ही FIR जी आहे त्याची एक क्रोनॉलॉजी सांगितली की कशा पद्धतीनं सुसाईड कधी झाली, त्याच्यानंतर यांना FIR दाखल करायला इतका वेळ का लागला, जवळपास 38 दिवस लागले आणि अचानकपणे बिहार पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर पुढच्या 5 तासात CBI तपास हाती घेतं. कोर्टामध्ये तेव्हा रियाची याचिका पेंडिंग होती, मात्र त्याच्या आधीच CBIनं आपला तपास सुरू केला. हे सगळे मुद्दे ते सांगत होते आणि ते सांगताना त्यांनी हे सांगितलं की मीडियामध्ये असं पण बोललं जात आहे की नितीश कुमार आणि संजय झा जे आहेत यांना याच्यामध्ये कशा पद्धतीने इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे पॉलिटिकली हे प्रकरण वापरलं जात आहे, कारण बिहारच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत. आणि त्याला उत्तर देण्यासाठी मग नंतरच्या सुनावणीमध्ये मनिंदर सिंह जे बिहारचे पोलीस आहेत त्यांनी असं म्हटलं की मीडिया रिपोर्टचा हवाला आमच्या समोरच्या वकिलांनी दिला, मात्र तो मी देणार नाही, कारण तशा पद्धतीनं तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव, मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आलेलं होतं. बरं, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. वेळोवेळी जर का समजा निकाल किंवा या संदर्भातल्या अधिक अपडेट्स समोर आल्या तर तुमच्याकडनं जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. हाच मुद्दा आपल्या चर्चेचा विषयच तो आहे. रिया चक्रवर्ती असो, मुंबई पोलीस असो किंवा आदित्य ठाकरेंचं नाव घेणं असो, ही जी ट्रायल आहे, आणि मी किमान ABP माझाच्या बद्दल तर खात्रीने सांगतो अशी मीडिया ट्रायल आम्ही केली नाही. निलमताई, माझा तुम्हाला प्रश्न आहे, या ज्या ट्रायल करण्यात मुंबई पोलीस कॉम्पिटंट नाही, कोणी ठरवलं? रिया चक्रवर्ती खलनायक आहे, कोणी ठरवलं? इतर मोठ्या नेत्यांची नावं समोर येतात, कोणी ठरवलं? पुरावे कुणाकडे? याकडे तुम्ही कसं पाहता? एक तर स्पष्ट गोष्ट झालेली आहे की पुरावे असते तर त्यांनी ते पुरावे द्यायला पाहिजे होते, परंतु ट्रायल म्हणजे मीडियाचा मी हवाला देत नाही म्हणायचं आणि परत तोच मुद्दा बोलायचा, हेच ते एक्झॅक्टली राजकारण आहे. आणि संजय राऊतांनी आव्हान दिलेलं आहे. आम्ही काल म्हटलं की कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, पण मुळात पूर्णपणे निराधार, बेकायदेशीर, त्याचा काही कशाशी संबंध नाही अशा प्रकारनी केवळ एक भाषिक विद्वेष म्हणा, राजकारण म्हणा, याच्यासाठी हे सगळं म्हणायचं आणि दुसरं काही हातामध्ये सापडत नाहीये म्हणून एक शब्द आहे मराठीमध्ये, बादरायण संबंध. म्हणजे वडाची साल असते ती पिंपळापर्यंत नेऊन न्यायची आणि एक छोटी म्हण आहे की भिंत आणि भिंतीचा पोपडा, तसं काहीतरी काढायचा प्रयत्न करायचा. तसं हे मी स्पष्ट शब्द वापरते की हे आरोप करणारे लोक पुढे कायद्याच्या कक्षेमध्ये आमच्यावरती महामूर्ख ठरणार आहेत, हे मी आता सांगतो. बरं, अनिकेत तुमची थोडक्यात कमेंट, मला त्यानंतर पुन्हा आभा सिंग आणि भातखळकरांकडे. अनिकेत थोडक्यात प्लीज. प्रसन्नजी, मीडिया ट्रायलच्या संदर्भात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 1957 साली एका मर्डर केसमध्ये असं सांगितलं होतं की पेपर किंवा चॅनल्स हे प्रॉस्पेक्टिव्ह विटनेसेस म्हणजे भावी साक्षीदारांचे ते स्टेटमेंट्स नोंदवू शकत नाही आणि जनतेपुढे ते स्टेटमेंट्स ते आणू शकत नाही, कारण त्यामुळे संपूर्ण ट्रायल हा खटला जो आहे तो डिरेल होतो, तो पूर्णपणे अफेक्ट होतो. त्यामुळे मीडिया ट्रायलच्या संदर्भात काही नॅशनल टेलिव्हिजन चॅनल्सनी, ABP माझाचं मी कौतुक करतो, त्यांनी मीडिया ट्रायल केला नाही हे खरं आहे, परंतु काही इतर जे चॅनल्स आहेत त्यांनी कुठलाही तमा न बाळगता अक्षरशः भावी साक्षीदारांचे त्यांचा तपास केला. अनिकेत, खूप चांगली गोष्ट की तुम्ही अशा प्रकारे आम्हाला ते प्रमाणपत्र देताय. फक्त गंमत अशी असते की जेव्हा कुणाच्या तरी विरोधात असतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी ती मीडिया ट्रायल असते आणि ज्याच्या विरोधात असतो त्याच्या विरोधात असणाऱ्या माणसासाठी सुद्धा तो मात्र फेअर ट्रायल असते किंवा फेअर मीडिया कव्हरेज आणि जर्नलिझम असतं. हा खेळ असा सुरू राहतो. वाईट याचा आहे त्या व्यक्तींसाठी, त्या संस्थांसाठी की जे यामध्ये बदनाम होतात. मग ती रिया चक्रवर्ती असो, तिच्या बाबतीत पुरावे असतील तर काही म्हणणं नाही, पण पुरावे नसताना मग रिया चक्रवर्ती असो, मुंबई पोलीस असो की अन्य कोणी असो, याबद्दलचे केवळ दावे दाखल करायचे आणि केवळ चर्चा घडवून आणायचा, असा जर का इतर कोणाचा हेतू त्यामागचा असेल तर तो समोर आला पाहिजे. नीलम गोरेंनी ते आव्हान दिलेलं आहे, स्वीकारायचं कोणी ते संबंधित त्यांनी ठरवायचं. आपल्याला या चर्चेसाठी आता अतुल भातखळकरजी तुम्ही वेळ दिला, नीलमताई तुम्ही, अनिकेतजी तुम्ही सुद्धा, आणि महाले सर तुम्ही आम्हाला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात माझा विशेष मध्ये. पाहत राहा ABP माझा.